बातमी राजकीय वर्तुळातून आहे। आरएसएसनं भाजपच्या मंत्र्यांचं नुकतंच बौद्धिक घेतलंय। यामध्ये भाजपच्या मंत्र्यांनी बडेजाव आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करू नका असा सल्ला आरएसएस कडून भाजपच्या मंत्र्यांना देण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये संघ फारसा सक्रिय न राहिल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात बसला। मात्र विधानसभेत संघाच्या भरीव कामगिरीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आलं। या सरकारच्या कामगिरीबाबत आता संघही दक्ष राहणार आहे। जुई जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। जुई, आरएसएसनं भाजपच्या मंत्र्यांचं नुकतंच बौद्धिक घेतलेलं आहे। नेमकं या मंत्र्यांना काय कानमंत्र देण्यात आला, काय सल्ला देण्यात आलेला आहे? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा, लोकसभा निवडणुकीमध्ये संघाने भाजपला पाठिंबा दिला नव्हता आणि त्यामुळे भाजपला खूप मोठा फटका सहन करावा लागला। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये संघाने भाजपला ग्राउंड लेवलवर उतरून पूर्णपणे मदत केली आणि सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला विधानसभा निवडणुकीमध्ये। मात्र या विजयानंतर डोक्यामध्ये हवा जाऊ देता कामा नये आणि तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करा अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या आहे संघातर्फे। काल आणि आज 2 दिवस या बैठका पार पडणार आहेत आणि या बैठकांमध्ये एकच कानमंत्र दिलं जाणार आहे की तुम्ही खाली म्हणजे आपले पाय जमिनीवर जमिनीवर पाय ठेवून काम करा आणि डोक्यात हवा जाऊ देऊ नका, केवळ कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा अशा सूचना संघातर्फे मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आगामी सर्व ज्या निवडणुका येतील त्यासाठी भाजपने आता आपली रणशिंग फुंकलं आहे आणि पूर्णपणे काम करा, डोक्यात हवा जाऊ नका हे वारंवार त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवलं गेलं आहे आणि तरच तुमचा पक्ष पुढे जाईल असं देखील संघातर्फे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता नेमकं भाजपची पुढची रणनीती काय असणार आहे, आगामी निवडणुकांसाठी भाजप कसं खाली उतरून ग्राउंड लेवलला उतरून काम करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण का मुंबई महानगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि मुंबईवर आपलं राज्य असणं हे भाजपचं खूप आधीपासूनचं स्वप्न आहे। मात्र ते स्वप्न आता यंदाच्या निवडणुकीत पूर्ण होतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ऋतुजा, निश्चित। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।